केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आलाय। कार्यकर्त्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी धिंड काढली। हल्ला करणारे आरोपी गजा मारणेच्या टोळीतील आहेत, तर गजा मारणेच्या टोळीला मकोका लावल्याची पोलीस आयुक्तांनी माहिती दिली। काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये भेलकेनगर भागात एका मिरवणुकीदरम्यान कुख्यात गुंड गजा मारणे याच्या टोळीतील काही जणांनी आयटी अभियंता देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली होती। या हल्ल्यामध्ये देवेंद्र जखमी झाले होते। दरम्यान मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः पुण्यातील जोग यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस सुद्धा केलेली होती। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातला तपशील घेऊया। ज्ञानेश्वर, खरं तर पुण्यातील गुन्हेगारी याविषयी आपण सातत्याने बोलत असतो, सातत्याने त्याविषयीच्या बातम्या समोर येत असतात, मात्र केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यावर हल्ला, या सगळ्या घटनेनंतर सगळेजण आश्चर्य व्यक्त करत होते। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित असलेला जोग नावाचा जो कार्यकर्ता आहे त्याच्यावर मारणे टोळीतल्या गुंडांनी हल्ला केलेला होता आणि या सगळ्या प्रकरणानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलिसांच्या एकूणच कामकाजाबद्दल नाराजी देखील व्यक्त केलेली होती। आणि आता जी माहिती समोर येते यात पोलिसांनी 3 आरोपींची कोथरूड परिसरातून धिंड काढलेली आहे, ज्यामध्ये ओम जिज्ञासू, किरण पडवळ आणि कुणाल तापकीर अशी या आरोपींची नावं आहेत। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं पोलीस आता वेगानं कारवाई करताना बघायला मिळतात। पोलीस आयुक्तांनी जी माहिती दिली त्यात मारणे टोळीला मोका लावलाय, टोळी प्रमुखावर देखील कारवाई करणार असल्याचं अमितेश कुमार यांनी पुण्यात थोड्या वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।